सत्य असेल तेच दिसेल. चोरटे त्यांनी चोरलेले दागिने 50% किमतीत देखील विकतात. काही जण पावतीशिवाय दागिने घेतात. मात्र कोणतीही खात्री न करता एखाद्यानं बेकायदा मार्गाने आणलेले किंवा संशयास वाव असतानाही दागिने विकत घेतल्यास तो सराफ देखील चोरी दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपी होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सोन्याचा भाव सध्या 1.5 लाखांपर्यंत असल्यानं चोरट्यांचे लक्ष दागिन्यांवरच आहे. कमी वेळेत दागिन्यांमधून जास्त पैसा मिळतो हा त्यामागील उद्देश असतो. चोरीचे दागिने चोरटे काही दिवसांनी विकतात. मात्र भारतीय न्याय संहितेतील कलम 317(2) नुसार चोरीची मालमत्ता बाळगणे किंवा स्वीकारणे हा गुन्हा आहे. कोणतीही मालमत्ता, पैसे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरीची आहे किंवा ती बेकायदेशीर मार्गाने मिळवली आहे हे पूर्णपणे माहीत असूनही किंवा तसा संशय येण्यास वाव असतानाही ती अप्रामाणिकपणे स्वतःकडे ठेवणे किंवा स्वीकारणे हा गुन्हा मानला जातो. या दोषी आढळल्यास संबंधितास 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा आर्थिक दंड अशी शिक्षा होऊ शकते. न्यायालयाच्या माध्यमातून अशा गुन्ह्यात ती वस्तू खरेदी करणाऱ्यास दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय. धुळे सोलापुरातील कल्याणनगर येथील शिवबाळा भांजे यांच्या घरातून दागिने चोरीस गेले होते. चोरट्यांकडील दागिने एका सराफानं खरेदी केल्यानं त्याच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मागील वर्षी मे महिन्यात सोलापूर शहरात जबरी चोरीचे 21 तर घरफोडीचे 42 गुन्हे घडले होते. मात्र यंदाच्या मे महिन्यात जबरी चोरीचे 8 आणि घरफोडीचे 22 गुन्हे दाखल झालेत. गत वर्षी जानेवारी ते मे या 5 महिन्यात चोरीचे 239 गुन्हे दाखल झाले होते. यंदा त्यात 65 गुन्ह्यांची घट झाल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून समोर आलं आहे. शहर गुन्हे शाखा, शहरातील 7 पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथके आणि स्थानिक पोलिसांच्या गस्तीचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.